आता हे जे ॲलर्जीचे प्रॉब्लेम एवढे वाढत आहेत कशासाठी? त्याचं कारणच हे आहे की घरामध्ये आपण जे डिओड्रंट परफ्यूमपासून ते टॉयलेट क्लिनर्सपासून आजकाल सगळे जे घरामध्येच कुकिंग होतं, जे टॉयलेटचे गॅसेस म्हणा, हे सगळ्या गोष्टीपासून ते बाहेर जे गाड्यांचा धूर, कन्स्ट्रक्शन डस्ट, इव्हन ग्रामीण भागातले सुद्धा भरपूर पेशंट आता नांदेड परभणीपासून सगळीकडून येतात. तर तिकडे सुद्धा पेस्टिसाईड्सचा वापर आणि ज्या ज्या ठिकाणी सडन डेव्हलपमेंट होते तर त्या एरियाप्रमाणे तर तिथं हे ॲलर्जीचे आजार वाढत असतात. आणि त्यामुळे याला प्रॉपर पद्धतीच्या टेस्ट आहेत, फक्त त्याची जागरूकता येणं आवश्यक आहे. जसं आपण आता शुगर टेस्ट डायबिटीसमध्ये करणं आवश्यक आहे माहीत झाल्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागापासून प्रत्येक ठिकाणी आता साखरेची तपासणी होते. इव्हन सिटी स्कॅन, MRI मशीन आलेले आहेत. तसंच ॲलर्जी टेस्टसुद्धा फार महत्त्वाचे आहेत, पण त्याची जागरूकता अजून नाही आहे. त्यामुळे लोक जे आहेत ते अजूनही टेस्टिंग म्हणलं की त्याच्यावरती नको वाटतं किंवा तात्पुरतंच औषधांनी बरवावं. पण असं नाही आहे. हा आतल्यात वाढत जाणारा आजार आहे, प्रोग्रेसिव्ह डिसीज, आणि पुढे चालून याचे बरीच कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे आपल्याला टेस्टिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे.